दिवसाची सुरुवात बरोबर एक राजा होता मोठा. आणि तो राजा, त्याचं खूप भरभराट झाली होती. त्याच्याकडे सैन्य पुष्कळ होतं. मोठमोठा राजवाडा त्यांनी बांधला होता. आणि अनेक आजूबाजूच्या राज्यामध्ये त्याची सत्ता होती. आणि एक दिवस त्यांनी त्याच्या दरबारामध्ये सर्व त्याच्या विद्वानांना बोलवलं. आणि त्या विद्वानांना असं सांगितलं की मला सहनशीलता, भीती, धीर, दुःख आणि आनंद हे एका वाक्यामध्ये तुम्ही मला लिहून देऊ शकाल का? आणि ह्या विद्वानांनी खूप विचार केला आणि त्यांनी राजाला सांगितलं की आम्हाला थोड्या दिवसाची सवलत द्या. आणि मग ते विद्वान बाहेर गेले, कुठेतरी जंगलामध्ये जाऊन बसले, इकडं तिकडं गेले आणि सतत विचार करत होते की हे एका वाक्यात आपण कसं लिहू शकू. आणि ते फिरत असताना त्यांना एक खूप वयस्कर साधू झाडाखाली बसलेला दिसला. आणि सर्वजण त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की बघा असं असं आहे आणि आम्हाला हे एका वाक्यात पाहिजे. आणि त्या साधूने त्यांना एक वाक्य सांगितलं आणि ह्यांनी ते लिहून घेतलं. लिहून घेतल्यावर ते सर्वजण राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं की आम्ही लिहून आणलंय, पण तुम्हाला ज्यावेळेस खूपच ह्याची जरुरी पडेल त्याच वेळेस हे उघडून वाचा, इतर वेळेस ते काढू नका. आणि मग राजाने ते आपल्या स्वतःजवळच ठेवलं अंगारख्यामध्ये. आणि काही दिवसांनी दुसऱ्या राजांनी या राजावर हल्ला केला आणि ह्याचा पराभव केला. ह्याचं सर्व उद्ध्वस्त झालं. राजवाडा त्या लोकांनी पाडून टाकला आणि सर्व काही लुटलं. आणि शेवटी ह्याचा पराभव झाल्यामुळे ह्या राजाला पळ काढावा लागला आणि तो पळून एका जंगलामध्ये जाऊन बसला आणि खूप निराश झाला होता की आता काय करावं, मी एवढं सर्व काही कमावलं होतं. आणि अचानक बसला असताना त्याला एक आठवलं की ते विद्वान लोकांनी मला काहीतरी लिहून दिलेलं. आणि मग त्यांनी आपल्या अंगारख्यामधून ते काढलं आणि वाचलं. त्यावेळेस त्या वाक्य असं लिहिलं होतं की ही वेळ ही निघून जाईल, ही वेळ ही निघून जाईल. आणि त्याने ते वाचलं आणि त्याला अचानक हुरूप आला. त्याला वाटलं नाही, काहीतरी होऊ शकतं, मी काहीतरी करू शकतो. आणि मग त्यांनी हळूहळू परत इतर सैन्यांची जमवाजमव सुरुवात केली. परत इतर त्याच्या राज्यामध्ये जाऊन थोडे थोडे लोक जमवले, सैन्य जमा केलं. आणि मग त्यांनी काही वर्षांनी परत त्या राज्यावर हल्ला चालवला आणि आपलं राज्य परत मिळवून घेतलं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सर्व काही बदल केले. परत ते राज्य होतं, राजवाडे होते, ते सर्व काही जे ढासळून गेलं होतं ते त्यांनी परत उभारलं. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की आम्हाला पुष्कळ दुःख होतं, पुष्कळ कठीण प्रसंग येतात, पण लक्षात ठेवा की ही वेळ ही निघून जाणार आहे. आणि जर आम्हाला खूप सुख आलं, खूप आमची समृद्धी झाली, तरी गर्व करू नका, कारण ही वेळसुद्धा निघून जाणार आहे. परमेश्वर आम्हाला सांगतो की आहे त्या स्थितीमध्ये आम्ही राहण्यामध्ये शिकलं पाहिजे. दुःख आहे, संकट आहेत, सुख आहे, आनंद आहे, हे सर्व देवापासून आहे. कोणीही त्याबद्दल गर्व करू नये. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थकरास दुसरे पत्र, ह्याचा 5वा अध्याय 17वा वचन. 2 Corinthians chapter 5 and verse 17. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.